वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ग्रीष्मा दातार. तर हा व्हिडिओ आहे ना, मी खूप असा रॅन्डम करते. युजली माझे व्हिडिओ असे खूप सेटअप आणि व्यवस्थित केलेले असतात. पण आज मला असं वाटलं की मी जी डेली वेअरसाठी ज्वेलरी वापरते तर ती तुमच्यासोबत शेअर करावी. मी काय कशा पद्धतीने ज्वेलरी वापरत असते रोज, तर ते तुम्हाला दाखवावं. तर ज्वेलरी बघायच्या आधी मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडे ना हे एक स्टोरेज साठीचं वॉल हँगिंग टाईपचं एक आहे. तर हे बघा तुम्ही. तर हे ते कप्पे आहेत सगळ्याला असे. आता मी सगळं खाली काढलंय बिकॉज मला दाखवायचं तुम्हाला. सो ह्या कप्प्यामध्ये ज्वेलरी ठेवू शकतो. आणि मागे आहे ना तुम्ही बघाल तर हे हे आहे, हुक्स आहेत. तर जे काय पण तुमचं गळ्यातलं वगैरे आहे ना, ते इथे चेन्स तुम्ही अशा अडकवू शकता. हे असं दिलेलं आहे त्यांनी. मागचं मी वापरत नाही कधी फारसं, पण हे मी वापरते आणि हे युजफुल आहे. बरं, ह्याला तुम्ही असं हँगर लावू शकता हे. आणि मी वॉर्डरोबला आतून माझ्या दाराला एक हुक लावलेलं आहे आणि त्या हुकवर मी हे अडकवते. म्हणजे पटपट घेता येतं आणि वस्तू दिसतात सुद्धा. किंवा तुम्ही छोटे असे मी ना झिपलॉक बॅग्स आहेत अशा छोट्या, याच्यात घालून ठेवते. म्हणजे याचं पॉलिश वगैरे काही कमी होत नाही कानातल्यांचं. तर अशा पद्धतीने मी माझी ज्वेलरी ठेवते. तर आता बघूया मी रोज काय काय वापरते. तर सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला रिस्ट वॉच दाखवेन की कुठले रिस्ट वॉच मी वापरते रोज. हे जे सगळ्यात पहिले रिस्ट वॉच आहे हे फास्ट्रॅगचं आहे. आणि हे मी कॉलेजला होते त्यावेळेस माझ्या पप्पांनी मला बर्थडे गिफ्ट दिलेलं आहे. म्हणजे मी FYला होते, म्हणजे 13वीत असेल. जवळजवळ आता बघायला गेलं तर किती वर्ष झाली, 15 ते 20 वर्ष झाली असतील बहुतेक, किंवा जास्तच. 15 वर्ष तर नक्कीच धरून चाला तुम्ही, कारण मी FYला होते आणि तेव्हाही घेतलेलं आहे. तर तेव्हापासून अजून आहे माझ्याकडे आणि मी व्यवस्थित वापरलेलं आहे. तर ते मी अजूनही वापरते. हे एक झालं. दुसरं चुंबकचं घड्याळ आहे माझ्याकडे. तर हे पण खूप जुनं आहे. हे 5 ते 6 वर्ष जुनं वॉच आहे माझ्याकडे, 5 वर्ष तर नक्कीच. तर हे एक मी वापरते डेली वेअरमध्ये. आता मी वॉचला पण ॲक्सेसरीज कन्सिडर करते, कारण आपण म्हणजे रेग्युलर मी तेच जास्त वापरते. हे दुसरं एक रिस्ट वॉच आहे. तर ते माझी मैत्रीण आहे भाग्यश्री आंबरे. तर तिने ना मला गिफ्ट कार्ड दिलेलं केळवणचं माझ्या लग्नाच्या वेळेसचं, म्हणजे 7 वर्षापूर्वी मी घेतलेलं आहे. हे आहे. अजून पण आहेत माझ्याकडे, पण हे माझे फेवरेट आहेत, जे मी हेच वापरत राहते सतत. हे अजून माझ्या लग्नाचंच गिफ्ट आहे. हे वेडिंग गिफ्ट आहे माझं. माझ्या बाबांचे फ्रेंड आहेत, तर त्यांनी दिलेलं आहे. रुपाली काकी, वैशाली काकी त्यांनी मला दिलेलं आहे. टायटन रागाचं वॉच आहे आणि खूप सुंदर आहे. म्हणजे जेव्हा केव्हा पण आपण कुर्ती घालतो, ट्रेडिशनल वेअर घालतो, इवन साडीवर पण हे खूप छान लुक देतं, एलिगंट देतं. आणि असं दोन्ही सिल्वर गोल्डन असं मॅच आहे छान. ह्याला असं हे आहे, चेन आहे इथे, आणि खूप छान वाटतं असं घालायला. तर मला एक खूप आवडतं. तर हे वालं मी रेग्युलर हे गोष्टी घालत असते. गळ्यात मी फारसं काही घालत नाही, कारण गळ्यात नेहमी माझ्या मंगळसूत्र असतं. हे बघा, एक छोटंसं मंगळसूत्र आहे. मी तुम्हाला फोटो नंतर दाखवेन याचा डिझाईनचा. तर डिझाईन ॲक्च्युली कॅरेट लेनची आहे, पण मी ही डिझाईन घेऊन माझ्या लोकल ज्वेलरकडून बनवून घेतलं. कारण कॅरेट लेनचं आहे ना, ते 18 कॅरेट वगैरे असतं आणि 18 कॅरेट किंवा 22 कॅरेटला एवढी रिसेल व्हॅल्यू नसते जितकं 24 कॅरेटची असते. तर मला वाटतं हे तसंच डिझाईनचं मी बनवून घेतलंय चेन. आणि हे थोडा वजनात पण फरक असणार, कारण त्यांचं थोडं लाईट वेट आहे, हे थोडं हेवी आहे. पण रेग्युलर यूजला हे खूप चांगलं वाटतं मला. मला असं खूप हेवी नाही घालायला आवडत. आणि सोन्याचं तर मला खूप भीती वाटते. म्हणजे माझ्याकडे गोल्ड ब्रेसलेट आहे, पण मला घालायला भीती वाटते, म्हणून मी ते रेग्युलर वापरत नाही. आता मी तुम्हाला दुसरी एक जास्त गोष्ट मी वापरते, ती म्हणजे कडे. कडे मी घालते, जे आता सध्या स्टीलचे अँटी टार्निश कडे निघाले आहेत ना, तर ते मी तुम्हाला दाखवते काय प्रकारचे आहेत माझ्याकडे. तर हे बघा, हे कडे वापरते मी. हे 2 छोटे छोटे कडे आहेत, पण तुम्ही एकत्र सुद्धा घालू शकता. साईज खूप छोटी आहे यांची, म्हणून 2 घातले तरी चालतात. पण मला ना तो असा असा आवाज येतो ना त्यांचा, तो नाही आवडत. असा आवाज जेव्हा येतो काम करताना, तो नाही आवडत, म्हणून मी नाही घालत. पण मी एक घालते. क्वचित कधीतरी घातले तर 2, पण अदरवाईज मी एक
हे करते. ज्यांना स्टॅक करायला आवडतात ते घालू शकतात. घड्याळासोबत सुद्धा काही काही लोक घालतात, पण मला स्वतःला नाही आवडत, तर त्यामुळे मी दुसऱ्या हातात घालते. शक्यतो रिकामा असतो हात, पण कधी घातलंच तर हे कडे वापरते. हे सुद्धा 2 बघू शकता. खूप सुंदर आहे ते कडे. रेग्युलर बेसिसवर पण घालायला छान आहेत. हा थोडा मोठा आहे आणि हा थोडा पातळ आहे याच्यापेक्षा, पण छान कडे आहेत. बघा. सो हे एकत्र सुद्धा घालू शकता आणि वेगवेगळे सुद्धा घालू शकता. हा थोडा फॅन्सी कडा आहे. आणि दुसरा एक असेच डायमंड वाले आहेत. एक मोठा आहे, एक साईज याची छोटी आहे. तर हा बघा. हे 2 वेगवेगळे आहेत, पण सिमिलर डिझाईन असल्यामुळे हे एकत्र सुद्धा वापरू शकता तुम्ही. हे सगळे कडे आहेत ना, हे मी घेतलेले आहेत. एक विक्रोळीला कन्नमवार नगरमध्ये एक छोटं दुकान आहे. मला त्या शॉपचं नाव नाही माहिती. जर मी कधी गेलेच तर मी तिथे व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवेन काय शॉप आहे ते, कुठे आहे एक्झॅक्टली. पण मला त्या शॉपचं नाव नाही आठवत. तर माझ्या घराच्या जवळच आहे विक्रोळीच्या, तर तिकडून मी घेतलेलं आहे. हे एक आहे. आणि दुसरं म्हणजे सफा बाजार, तिथून घेतलेले आहेत. हे सफा बाजार जे क्रॉफर्ड मार्केटला आहे, तर तिथून घेतलेले आहेत. तर ते कडे आहेत. त्यानंतर हे रोज गोल्डचे आहेत. मगाशी मी तुम्हाला गोल्ड कडे दाखवले, हे रोज गोल्ड आहेत. हे बघा, हे पण सफा बाजार मधून घेतलेलं आहे. माझ्याकडे ना एक फॉसिलचं वॉच आहे रोज गोल्डचं, तर त्याच्यावर हे खूप सूट करतात, छान वाटतात. हा अजून एक खूप सुंदर आहे. पण हे रोज गोल्ड मी फार कमी वापरते, कारण मी डेली बेसिसवर ते वापरत नाही घड्याळ, फार क्वचित वापरते. तर त्याच्यामुळे मी हे गोल्ड आणि हे वापरते. हे कडं आहे ना, हे खूपच जुनं आहे माझ्याकडे. याला 10 वर्ष तर नक्कीच झाले असते. स्टीलचं आहे. आणि ह्याची गंमत म्हणजे काय माहिती आहे का, जो आपण बेल्ट वापरतो ना, पट्टा, तर त्या पट्ट्याच्या स्टाईलचं आहे बघा. हे असं ऍडजस्ट पण करू शकतो आणि इथून असा हा पट्टा लावता येतो. खूप सुंदर आहे. आता हे जे मी कडे दाखवले ना, तर हे कडे मी गेले 1 ते 1.5 वर्ष वापरते. त्याला काहीच नाही झाले आणि हा खूप जुना आहे. सो हे अँटी टार्निश स्टील कडे बोलतो ना आपण, ते खूप चांगले असतात. ऑनलाईन मी नाही घेतलं अजूनपर्यंत, त्याच्यामुळे कुठल्याही वेबसाईटचा वगैरे मला एक्सपिरियन्स नाही की कसे निघतील. आता भरपूर आहेत, भरपूर ठिकाणी मिळतात. तर ऑफलाईन याची किंमत दुकानांमध्ये 150 ते 200च्या रेंजमध्ये आहे. म्हणजे क्रॉफर्डवरून तरी मी मॅक्झिमम 250 पर्यंतचा कडा घेतलेला आहे. त्याच्यावर मी हे असे कडे घेतलेले नाहीयेत. अजून एक कडा आहे. हा पण एक खूप छान आहे. पण आता हा जुना झाला आणि एक असं आहे, असं ओपन होतं. पण खूप छान आहे. आणि ह्याला ना वेगळीच शाईन आहे. खूप जुना एका लोकल शॉपमधून घेतलेला, पण अजूनपर्यंत मी वापरते. याला सुद्धा 5 वर्षाच्या पुढेच झाले असतील, पण अजून जसाच्या तसा आहे. आता मी तुम्हाला सर्व कडे दाखवते, म्हणून मी बांगड्या कुठल्या घालते ते दाखवते. बांगड्या मी फार कमी वापरते. मला असं बांगडी नाही आवडत घालायला, पण त्यातल्या त्यात कधी कुर्ता घातलाच ऑफिसला किंवा पंजाबी ड्रेस घातला, तर या बांगड्या आता त्या मला घालायला खूप आवडतात. तर या बांगड्या मी मिशोवरून घेतलेल्या आहेत आणि याची लिंक असेल तर मी देते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. याला ना काहीतरी करीमणी बँगल्स बोलतात, करीमणी बँगल्स. तर माहित नाही, पण मंगळसूत्रासारखं एक काळा मणी, एक गोल्डन मणी असं आहे. तर ते मला आवडलं, छान वाटतं. जर ज्यांच्याकडे मंगळसूत्र ब्रेसलेट आहेत, त्यांना वापरायला आवडतं, तर त्यांना या बांगड्या नक्कीच आवडतील. खूप छान आहेत. एवढे कानातले आहेत, अजून पण असतील, पण मी आता एक बेसिक तुम्हाला दाखवायला घेते कुठले कानातले आहेत ते. तर मला ना सोन्याचे कानातले फारसे आवडत नाहीत. म्हणजे आहेत माझ्याकडे भरपूर छोटे छोटे ते स्टड आणि हे सगळं, पण मला ते संध्याकाळी काढावेच लागतात, कारण ते स्क्रू असं बसलं ना कानात, तर ते खूप मला इरिटेशन होतं कानाला, आणि मग कधी कधी रक्त वगैरे पण येतं, तर मला ते अजिबात नाही आवडत. तर त्याच्यामुळे मी हे असे सगळे वापरते, असे हुप्स वापरते, तुम्ही बघू शकता. हे पण पुन्हा स्टील अँटी टार्निश आहेत आणि खूप सुंदर आहेत. सगळे मी ऑफलाईन घेतलेले आहेत, ऑनलाईन घेतलेले आहेत, दुकानातूनच घेतलेले आहेत. हे बघा. तर हे माझ्यात ना करंट फेवरेट आहेत. हे खरं तर माझ्या आईसाठी घेतले होते, पण आईला हे जड झाले आणि ती काही एवढं वापरत नाही असं फॅन्सी ज्वेलरी, ती सोन्याचं वापरते. तर त्याच्यामुळे मग मी
तिने मलाच दिले. ते खूप सुंदर आहेत असे हुप्स. तर मला हे हुप सारखे जे असतात ना तर तेच आवडतात. आवडत असल्यामुळे ना माझ्याकडे बरेच असेच आहेत, सिमिलर हुप्सच आहेत सगळे, जे मी रेग्युलरली वापरते. आणि हा पण तसाच आहे, जो मोठा होता तसाच त्याच्यातलाच आहे. आणि हा एक रोज गोल्डचा आहे, हा वाला. तर असे हुप्स मी घालते कारण मग कान जरा नीट राहतात माझे. हे पण थोडे बाली किंवा रिंग्स वगैरे म्हणतो ना तर तशा टाईपचे हे आहेत बघा. आणि त्याच्यातलाच मोठा म्हणजे हा वाला. तर हे असे दोन आहेत. दुसरं जेव्हा मी पार्टीला वगैरे जाते तर तेव्हा मी थोडे हेवी इयरिंग्स घालते, तर त्यातले पण मी तुम्हाला दाखवते. तर हे माझे फेवरेट आहेत. तर हे स्टड प्रकार आहे, पण हॅमर्ड ज्वेलरी आहे, असं ठोके आहेत बघायला, असं मारलेलं आहे. तर हे आहेत. आणि हे तुम्हाला असे जड वाटत असतील याच्या आकारावरून वगैरे, पण हे जड नाही आहेत, खूपच हलके आहेत, आतून हे पोकळ आहेत एकदम. तर हे खूप छान हलके फुलके आणि खूप छान लुक देतात. दुसरे अजून मी घालते तर ते हे आहेत असे मोठे. जेव्हा पार्टी आहे, लंच आहे, कुठे बाहेर जायचंय मला, तर तेव्हा मी हे घालते. खूप छान वाटतात घालायला. आणि हे खूप जुने आहेत माझ्याकडे, 5 वर्ष जुने आहेत, पण बघायचं शाईन काय अशी कमी नाही झालेली आहे. खूप चांगले आहेत, मला खूप आवडतात. हुप्स आहेत, हे सिल्वर हुप आहेत हे. त्यानंतर मी कुड्या आता खूप फेमस झाल्यात. खूप सारे जे ऑनलाईन विकतात, खूप सारे सिल्वर ज्वेलरीचे आहेत, त्यांनी कुडी आता आली आहे मार्केटमध्ये. तर ही कुडी आहे. तर ही चांदीची कुडी आहे आणि मी खूप जुनी आहे माझ्याकडे. मी कधीच माझ्या ज्वेलरकडून बनवून घेतलेली आहे. ह्याच्यात माझ्याकडे अजून छोटी साईज पण आहे आणि ही मोठी साईज आहे. जर असं बनवून घेतलं तर स्वस्त पडली होती मला तेव्हा, हार्डली 200ला वगैरे मिळाली असेल. मला किती वर्ष झाली आता माझ्याकडे आहे. तर तसे 2 आहेत. आता खूपच महाग झाली आहे चांदी, पण तेव्हा स्वस्त होती तेव्हाच. दुसरं हे पण आहेत बघा. हे असे इतके सुंदर दिसतात. हे पण चांदीचेच आहेत कानातले. आणि मला निळा रंग खूप आवडतो, तर त्यामुळे माझ्याकडे निळे कपडे खूप आहेत. तर त्याला मॅच करायला म्हणून मी हे असे घेतलेत. खूप सुंदर आहेत. इयरिंग्स अजून माझ्याकडे म्हणजे सिमिलर, मी हुप्सच घालते ना, तर त्यामुळे सगळे सिमिलर आहेत. दुसरं हे मी कधीतरी घालते. हे हे काय बोलतात ह्याला, इयर कफ्स. खूप छान आहेत. मी एका एक्झिबिशन मधून घेतले होते. आणि हे असं पूर्ण कान कव्हर करतात बघितलं तर. त्यामुळे खूप छान वाटतात. म्हणजे असं काहीतरी ह्याच्यावर पण छान वाटतात, कुर्तीवर वगैरे. जेव्हा तुम्ही रॉ सिल्कचा वगैरे काहीतरी घालता ना, तेव्हा हे सिल्वर खूप छान दिसतं. किंवा काळा कुर्ता असेल तर त्यावेळेस ही सिल्वर ज्वेलरी खूप छान वाटते. तर त्याच्यामुळे पण हे आहेत ना, हे मी खूप वेळ घालू नाही शकत. 1-2 तास ठीक आहे, पण दिवसभर मी हे नाही कॅरी करत. तर त्याच्यामुळे मी हे डेली वेअरचं मी नाही म्हणू शकत ह्याला, पण मी घालते, कधीतरी घालते जेव्हा कुठे जायचं असेल तेव्हा. डेली वेअरमध्ये जेव्हा मी कुर्ती घालते तर त्या कुर्तीवर मी हे घेतलेलं आहे. असे छान मोठे आहेत. झुमकी नाही बोलता येणार, हुप्सच आहेत, पण खूप चांगले आहेत. आणि मल्टी कलर आहेत, तर त्याच्यामुळे ना ते भरपूर कुर्तीवर वापरू शकतो. म्हणजे येलो आहे, पर्पल आहे, ग्रीन आहे, ग्रे आहे. खूप छान रंग आहे त्याच्या. तर ते बऱ्याच कुर्तीवर मी वापरते. ब्लॅक कुर्तीवर पण घालते. तर मला हे आवडतं, हे माझे फेवरेट आहेत. तर हे मी घेतलेले विक्रोळीलाच घेतलेले आहेत. एक कन्नमवार नगरचं शॉप आहे. माझे सासू सासरे राहतात ना, तर त्या बिल्डिंगच्या पुढेच एक शॉप आहे छोटंसं, तर तिथून मी घेते. हे पण आहे ना, हे पण खूप छान आहेत बघा इयरिंग्स. जेव्हा असं मला हेवी घालायचं असतं पण जड नको असतं, असं खूप छान एखादं स्टेटमेंट पीस बोलतो ना तसं, त्या स्टाईलचं. म्हणजे गळ्यात काही नसेल ना तरी पण चालून जातं, कारण हा एवढा मोठा आहे. पण हलके फुलके आहेत बघा, खूपच हलके फुलके आहेत आणि मला खूप आवडतात. हे मी बऱ्याचदा घालते. छान आहे, ते धागाच आहे आणि हा वर मणी आहे. तर हे एक अजून माझे फेवरेट आहेत. त्याच्यानंतर सरस, महालक्ष्मी सरस म्हणून एक एक्झिबिशन लागतं, आता बीकेसीला लागतं ते. तर तिथे बऱ्याचदा तिथून मी काय काय घेत असते वेगवेगळं. तर हे बघा, हे ह्याचे इयरिंग्स आहेत.
थ्रेडवर्क आहे आणि मोरपीस आहे, पण हे पण छान आहेत, हलके फुलके आहेत घालायला, तर ते एक चांगलं वाटतं. दुसरं म्हणजे पेपर मॅश जे असतं ना त्याची ज्वेलरी बनते. हा पोपट आहे पण खूप छान आहे घालायला, म्हणजे रेग्युलरली तुम्ही घालू शकता, कशावर पण मॅच होईल. आणि हे ह्याचे आहेत शिंपला, हे शिंपल्याचे आहेत. तर ते पण छान वाटतात, बऱ्याचदा घालते मी. हे माझे सगळे रेग्युलर बेसिसचे दागिने आहेत जे मी कानातले घालते. जेव्हा तुम्ही असं छान कुर्ती वगैरे घालता ना, तर त्यावेळेस थोडेसे हेवी कानातले असतील, जर लखनवी कुर्ती विशेषतः, तेव्हा तुम्ही घालू शकता. व्हाईट कुर्तीवर हे कानातले खूप छान वाटतात. पण हे मी असंच लोकल शॉपमधून घेतलेले, मला आता आठवत नाही हे कुठले आहेत, पण छान आहेत. जड वाटत असतील पण जड नाही आहे, हलके फुलके आहेत आणि लखनवीवर विशेषतः छान वाटतात. माझ्याकडे एक पिवळा लखनवी आहे, तर त्याच्यावर हे मी घेतले होते, खूप छान आहेत. दुसरे हे पर्ल्सचे आहेत. तर याचा खरं तर सेट होता माझ्याकडे, पण तो खराब झाला मागून, त्याची चेन. आणि तो मी किती खूप जुने आहे, हे कानातले पण खूप जुने आहेत. म्हणजे जवळ-जवळ 16-17 वर्ष तरी जुने असतील एवढे, तर फॉर शुअर. कारण माझ्या मामाच्या लग्नात मी सेट घेतला होता, मला एवढं आठवतंय. तर त्याच्यामुळे तो सेट आता थोडा इथून काळा पडलाय, पण कानातले ॲज इट इज आहे. तर मी फक्त कानातले सुद्धा वापरते याच्यावरचे. याच स्टाईलचे माझ्याकडे मोठे पण आहेत. पण हे मी घेतले होते, एक ब्रँड आहे आत्मन नावाचा, आता तो नाहीये, बंद झाला. पण मग त्याच्यामुळे हे एक्सक्लुझिव्ह आहेत माझ्याकडे. तर जी त्याची माळ होती ती थोडीशी एका बाजूने हे झाली आहे, पण हे आहेत. आता हे खूप जुने आहेत, म्हणजे 7-8 वर्षापूर्वीचेच असतील हे कानातले आणि हे सगळं. तर हे आहे असे. आता हे मिळणारच नाहीत तुम्हाला, तर मला असं फार छान वाटतं की एक आपल्याकडेच आहे, म्हणजे खूप कमी लोकांकडे असेल तेव्हा. आणि त्यावेळेस ना इंस्टाग्राम वगैरे असं जस्ट नुकतं आलं होतं, फार असं आत्तासारखं जितकं तुम्हाला म्हणजे इन्स्टावर सगळं विकत घेऊ शकता किंवा खूप सारे पेज आलेत, तर तसं नव्हतं. हे खूप कमी लोकांना माहिती असेल हा ब्रँड, हा आत्मन म्हणून होता आणि माझा खूप फेवरेट ब्रँड होता. पण त्यावेळेस मला वाटतं मी कॉलेजमध्ये असेल, तर अगदीच पैसे साठवून वगैरे घेतलेले आहे. हे मला आठवतं, हे मी 2016 मध्ये घेतलेले कानातले आहेत हे, म्हणजे 10 वर्ष झाली या कानातल्यांना, पण अजून जसेच्या तसे आहेत, काहीच नाही. हे बघा, इतके सुंदर आहेत. मला वाटतं एक हे असतं ना, एक प्रीमियम कलेक्शन की जे आपल्याकडेच आहे, फार कोणाकडे नाहीये, तर ते असे आहेत कानातले, मला खूप आवडतात. दुसरं म्हणजे हे कानातले आहेत ना, मी एका एक्झिबिशन मधून घेतलेले. इंस्टाग्रामवर ना नथ मोगरी असं ब्रँड आहे, तर त्यांचे नथी जास्त फेमस आहेत, कारण नावच नथ मोगरी आहे. पण त्यांचे इयरिंग्ज आणि वेगवेगळे सेट आहेत, तर हे मला खूप आवडले. तर हे रेग्युलर तुम्ही साडीवर पण साडीवर सुद्धा घालू शकता, कुर्तीवर सुद्धा घालू शकता आणि असे या टॉप्सवर पण खूप छान वाटतात. छान पर्ल आहेत आणि ग्रीन कलर आहे. तर आणि हे असे हेवी पीस घातले ना, तर गळ्यात काही घालायची गरज नसते. फक्त हेवी कानातले घातले तर तुमचा लुक एकदम खूप छान वाटतो. दुसरे जे झुमके आहेत माझ्याकडे, ते सुद्धा मी एका एक्झिबिशन मधून घेतलेले आहेत, छान आहेत. असे एवढे मोठे आणि सगळे हलके फुलके. तुम्हाला असं वाटत असेल की खूप वजनदार आहेत, पण नाही, हलके फुलके आहेत. तर आता मी असंच रॅन्डम व्हिडिओ करते, म्हणून मी असंच एक रॅन्डम गोष्ट पण सांगते तुम्हाला मध्ये, ज्वेलरी हॉलच्या मध्येच. तर आता जी मी लिपस्टिक शेड लावली आहे ना, ती मामाअर्थची आहे. मामाअर्थचं खूप छान आहे आणि क्रॅनबेरी क्रश म्हणून आहे, मला आवडली आहे, खूप छान वाटते, असं ग्लो वाटतं फेसवर त्या लिपस्टिकमुळे. खूप छान आहे. ज्यांना घ्यायची त्यांना मी लिंक देते डिस्क्रिप्शनला. तर मला अजून भरपूर काय काय दाखवायचं होतं, पण इयरिंग्ज आणि हे कडेच दाखवण्यात खूप वेळ गेला. मला अजून स्टेटमेंट, माझ्याकडे काय काय नेकपीसेस आहेत ते दाखवायचे होते, पण माझ्याकडे एक छान मंगळसूत्र आहे ते दाखवायचं होतं. तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन. आत्ता पुरतं एवढाच मी करते व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
आणि ते हाईप आलंय बघा, आता व्हिडिओ प्लीज हाईप करा, म्हणजे तो भरपूर लोकांपर्यंत जाईल. आणि शेअर करा. कलेक्शन कसं वाटलं माझ्याकडचं ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ते बेल आयकन दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ कधी येतात ना ते तुम्हाला कळेल, तुम्हाला नोटिफिकेशन येईल. याच्या पुढे कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतील तुम्हाला, तर ते मला कमेंट करून नक्की सजेस्ट करा. ओके, बाय, थँक्यू.